अमरावतीतील भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। ज्या घटनेला सुरुवातीला एक सामान्य रस्ता अपघात समजले जात होते, तो प्रत्यक्षात एक निर्गुण खून असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। चिकन खाण्याच्या एका किरकोळ वादातून एका 12 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आणि ही हत्या लपविण्याकरिता खुद्द वडिलांनीच अपघाताचा बनाव रचला। अमरावतीतील भातकुली येथे 26 फेब्रुवारी रोजी अरुण गौड नावाच्या व्यक्तीने आपल्या 12 वर्षाच्या मुलाचा जिते राजा गौड याचा अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार दिली होती। फिर्यादीनुसार त्याचा मुलगा आणि पुतण्या बब्बू गौड हे पाणी आणायला जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती। मात्र मृतदेहावरील जखमांचे स्वरूप पाहून पोलिसांना संशय आला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भातकुली पोलिसांनी तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास सुरू केलाय। जेव्हा फिर्यादी अरुण गौड यांची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलेत। चिकन खाण्याच्या वादातून मृत जिते राजाचा चुलत भाऊ बब्बू गौड यानेच धारदार शस्त्राने ही हत्या केली होती। धक्कादायक बाब म्हणजे आपल्या पुतण्याला वाचवण्याकरिता आणि पोलिसांची दिशाभूल करण्याकरिता वडील अरुण गौड यांनीच या अपघाताचा बनाव रचला होता। पोलिसांनी आता खुनाचे कलम वाढवून आरोपी वडिलांना अटक केली आहे, तर जखमी असलेल्या मुख्य आरोपी बब्बू गौड यालाही लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे। काल दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय भातकुली येथून आम्हाला कॉल आला की त्या ठिकाणी एक अपघातातील इस्मान आणलेले आहे आणि भरपूर गर्दी झालेली आहे। त्यावरून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो असता आमच्या स्टाफसह हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा तिथे जे जखमी मुलगा एक 12 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला शार्प इंजुरी होत्या, शार्प आणि डीप इंजुरी होत्या। तसेच इतर कोणत्याही त्याला मार नसल्यामुळे आम्ही सदर घटना ही अपघाताची नसून घातपाताची आहे या हिशोबाने आम्ही तपास सुरू केला। त्यामध्ये घटनास्थळी सर्वप्रथम जाणारे त्या जखमीचे वडील होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ते ठाम होते ते आपल्या म्हणण्यावर की सदरची घटना ही अपघाताची घटना आहे। माझा मुलगा आणि माझा पुतण्या बब्बू, त्यांच्या मुलाचं नाव जिते आणि मुलगा बब्बू, हे दोघंही जण पाणी आणण्यासाठी बेड्यावरून बाहेर गेले होते। त्यावेळेस त्यांना कोणत्या एका मोटरसायकलने चालकाने धडक मारून मोटरसायकल चालक निघून गेला। त्यावेळी ते पुलावरून खाली पडले असं त्याचं म्हणणं होतं। त्यानुसार फिर्यादी अरुण उर्फ छल्ली उईके यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भातकुली येथे 33/26 असा अपघाताचा गुन्हा, प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही सर्वप्रथम आरोपी यामध्ये कोण असेल यापेक्षा घटना कशी घडलेली असेल त्याबाबत आम्ही शोध सुरू केला। त्या अनुषंगाने आरोपीचे जे नातेवाईक होते, फिर्यादीचे जे नातेवाईक होते, फिर्यादीचे नातेवाईक आणि जे घटना सर्वप्रथम पाहणारे यांना एकेकाला विश्वासात घेऊन विचारपूस करायला सुरुवात केली। त्यावेळी आम्हाला असे निष्पन्न झाले की सदर घटना ही किरकोळ भांडणातून झालेली आहे। फिर्यादी अरुण उर्फ छल्ली यांचं त्यांच्या पत्नीसोबत दारू पिण्यावरून वादविवाद झाला होता आणि त्याच वेळीस जो मयत आहे जिते राजा वय 12 वर्ष, जिते राजा वय 12 वर्ष आणि बब्बू हा त्याचा चुलत आणि मावस भाऊ, कारण जो फिर्यादी आहे अरुण यांचा भाऊ आणि यांच्या भावाला त्यांची साडी दिलेली आहे, म्हणजे दोघे भाऊ आणि दोन्ही बहिणी एकाच फॅमिलीमध्ये आहेत। त्यामुळे सदर म्हणजे बब्बूचे आई वडील तिथे बेड्यावर हजर नव्हते। बब्बू यांच्या घरी जेवत असताना त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला। त्या वादातून बब्बूने जिते राजा वय 12 वर्षे याला धारदार शस्त्राने भोसकले। तो घाव त्याच्या पाठीतून डाव्या बाजूने जांघेतून निघाला। सदर घटनेतील जो जखमी आहे, जखमीचं वय पाहता तसेच याचं वय पाहता आम्ही त्या घटनेच्या दिवशी तपास सुरू केला। आम्हाला असे निष्पन्न झाले की किरकोळ कारणावरून फक्त चिकनचे पीस एकमेकांना कमी जास्त आहेत या कारणावरून यांचा वाद झाला होता, त्यातून ही घटना घडली। या घटनेची शहानिशा केली असता फिर्यादीने गुन्हा कबूल केला। फिर्यादी जो अरुण उर्फ छल्ली आहे, छल्ला यांनी गुन्हा कबूल केलेला आहे। तसेच बब्बू याने स्वतःला काही इंजुरीज करून घेतल्या, त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे। त्याच्या उपचारानंतर त्याला अटक करणार आहोत। सदर गुन्ह्यातील फिर्यादी
हाच आरोपी आहे, याने सदरचा गुन्हा खोटा कथन करून खोटी फिर्याद दिली. तसेच महत्त्वाचा जो गंभीर गुन्हा आहे, खुनाचा गुन्हा स्वतःच्या मुलाचा, तो त्याने लपवला. कारण एकाच परिवारातील एक मुलगा अगोदरच मरण पावला आणि दुसरा मुलगा त्याच गुन्ह्यात आरोपी होऊ नये, म्हणजे परिवारात आणखी वादविवाद वाढू नये याकरिता त्याने ते पाऊल उचलल्याचे तो सांगतो. त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही म्हणजे खुनाच्या गुन्ह्याचा पुरावा नष्ट करणे, तसेच खोटी फिर्याद देणे आणि खून करणे या असे विविध कलमांमुळे अपघाताच्या गुन्ह्यामध्ये परत कलमवाढ केलेली आहे आणि त्याचा तपास सध्या सुरू आहे. सदरची कामगिरी पोलीस स्टेशन भातकुली येथील पोलीस हवालदार प्रशांत यादव, सुनील पटेल, उमेश हरणे, विवेक मोहोळ, गिरी मेजर इत्यादींनी केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. तळेगाव ठाकूर फाटा येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार धडक होऊन एक युवक गंभीर जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात घडला. 22 वर्षीय जखमी युवकाचे नाव आकाश तेलंगे आहे. आकाश तेलंगे हे तिवसा येथून दुचाकी क्रमांक MS27 AN 6070 वरून तळेगाव ठाकूर येथे काही महत्वाच्या कामानिमित्त जात होते. ते तळेगाव ठाकूर फाटा येथे रस्ता ओलांडत असताना अमरावतीकडून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक MS08Z 9326 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आकाश तेलंगे रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झालेत. सुदैवाने अपघाताच्या वेळी त्यांनी हेल्मेट घातलेले असल्यामुळे डोक्याला मोठी इजा होण्यापासून बचाव झाला. मात्र धडकेदरम्यान त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी युवकाला उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती लक्षात घेता पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. या दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देण्याकरिता एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम रामगाव येथील शाश्वत स्कूल येथे सुरू करण्यात आलाय. 28 फेब्रुवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत या अभिनव उपक्रमाची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सकारात्मकता आणि चांगल्या कृतींची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शाश्वत पेट शो हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पायभरणी मानली जाते. फक्त अभ्यासात प्रगती करणेच नव्हे तर सामाजिक भान, सहकार्यांची भावना आणि जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच उद्देशाने शाळेत शाश्वत पेट शो पेटी बसविण्यात आली आहे. काय विषय होता नेमका पत्रकार परिषदेचा? पत्रकार परिषदेचा मूळ विषय आणि याची जी संकल्पना आहे, तर शाश्वत कन्सेप्ट स्कूल अमरावती शहरामध्ये एक कन्सेप्ट स्कूल आहे आणि त्या कन्सेप्ट स्कूलने महानगरपालिकेला विनंती केली की आम्ही एक पेट शो अरेंज करत आहे आणि त्या पेट शोमध्ये त्याचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की लहान मुलांना मोबाईलपासून दूर होणे आणि पाळीव प्राण्यांच्या संदर्भामध्ये संवेदना जागृत करणं. पण अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह होते की स्ट्रेसफुल लाईफमधनं ॲडल्ट्स आणि लहान मुलं यांचा मोबाईलचा ऑब्जेक्टिव्ह कमी होणं आणि एक त्यांचा उदात्त हेतू हा होता की मानवी जीवनामध्ये मोबाईलच्या स्क्रीन टाईममुळे किंवा अतिरिक्त वापरामुळे जे काही साईड इफेक्ट्स होतात त्याला कमी करायचं. तर कमी करायच्या संदर्भाने त्यांनी पाळीव प्राणी पाळणे, मग त्या संदर्भाने जे लोक पेट्स पाळतात त्यांना त्यांचा एक शो अरेंज करायचा होता. अशा संदर्भाने सन्माननीय अतुल गायगुले साहेबांचा एक कन्सेप्ट होता. माझी त्यांच्यासोबत ज्यावेळेस चर्चा झाली तर त्या चर्चेच्या अनुषंगाने हेच एक ऑब्जेक्टिव्ह बाहेर निघाले की ह्युमन लाईफमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट, हार्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते, त्याच्यानंतर अँगर मॅनेजमेंट आहे आणि त्या संदर्भाने जे ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे त्यामध्ये पेट्स म्हणजे काय की पेट्स म्हणजे आपण म्हटलं की कुत्राच समजतो, पण पेट म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये राहणारे आम्ही इतक्या प्रकृती बघितलेल्या आहेत, इतके व्यक्ती बघितलेले आहेत की त्यांना मुंगी, माशी, कासव, सरडा, कुत्रा, गाय, हत्ती, उंट हे सगळे पेट ॲनिमल्स म्हणून लोकांनी सांभाळलेले आहेत.
पण डोमेस्टिक ॲनिमल्स आणि वाईल्ड ॲनिमल्समध्ये डिफरन्शिएट करत असताना डोमेस्टिक ॲनिमल्समध्ये पेट्समध्ये कुत्रा गाय ह्या गोष्टी ज्या शासनाने परवानगी दिलेल्या यांना जे लोक सांभाळतात ते सांभाळ करत असताना मग त्यांची काळजी घेणं, त्यांची केअर अँड मॅनेजमेंट करणं, त्यांच्या खाद्याची व्यवस्था करणं, हे सगळं करत असताना माणसांना जो स्ट्रेस निघून जातो कारण की फिजिकली ॲक्टिव्ह राहावं लागतं. हा कन्सेप्ट आम्हाला खूप आवडला म्हणून मी त्यांच्यासोबत माझ्यासोबत जीवन रक्षा संस्था, वसा झालं, त्याच्यानंतर जयदीप सराफ झालं, नरेंद्र इंगळे या लोकांनी हे जे प्रोफेशनल डॉग शो अरेंज करतात आणि जे डॉगचे कंपॅनियन्स असतात किंवा डॉगचे ओनर्स असतात त्यांना एकत्र करून त्यांचे जे चांगले ब्रीड्स आहेत त्यांना शो करणं की लोकांना त्यामध्ये अवेअरनेस आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून जे लोक पाळीव प्राणी पाळतात त्यांनी पाळीव प्राण्यामुळे काय त्रास होतो, कुत्रं पाळल्याने काय होतो, त्याच्या केसामुळे काही होतं का, त्याच्या लाळेमुळे काही होतं का, त्याच्यामुळे लहान मुलांना काही इजा होतात का, याच्यामुळे मी सायंटिफिकली त्यांना सांगितलं की हे जे गैरसमज जे आहे हे दूर करायसाठी आपण त्याचं पण एक सेशन त्या ठिकाणी ठेवू. मग सायंटिफिक इश्यू कव्हर झाला. मग रेस्क्यूचा एक इश्यू होता तर आमच्यासोबतच्या संस्था जोडल्या होत्या. त्यांनी सांगितलं रेस्क्यूचे इश्यू जे आहेत तिथे काही कॉन्फ्लिक्ट झालं तर आम्ही हँडल करू. लसीकरण जे आहे एक महत्त्वाचा मुद्दा की येणाऱ्या ज्या एंट्रीज आहेत त्यांना आम्ही फ्री लसीकरण देऊ. तर शाळेचा एक उदात्त जो हेतू होता त्याला प्रशासकीय स्वरूपामध्ये किंवा सोशली आम्हाला जे काही सहकार्य करायचं होतं आम्ही ते सर्व या सर्व संस्थेला करत आहोत. बाकी या उदात्त हेतूबाबत तुम्हाला गायगुले सर बोलतो. सर याच्यामध्ये किती आतापर्यंत किती एंट्री झाल्या काय सांगा? यामध्ये टेंटेटिव्हली आमच्याकडे 15 ते 20 एंट्रीज शाळेमार्फत आमच्याकडे आलेल्या आहेत आणि मला असं शाश्वती आहे की कमीत कमी 100च्या वर तर त्या ठिकाणी पेट्स जमा होतील आणि खूप चांगला रिस्पॉन्स म्हटल्यापेक्षा एक खूप चांगलं एक्झाम्पल महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये सेट होईल की दिस इज कॅन बी अ ऑप्शन टू गेट रीड ऑफ मोबाईल. याच्यामध्ये महानगरपालिका शाळा इन्व्हाइट करणार. यामध्ये सर आमचा प्रयत्न राहील की महानगरपालिकेच्या मी मुख्याध्यापकांशी चर्चा करेल त्यांच्यामार्फत आम्हाला जर का काही एंट्रीज मिळतील किंवा इतर लोकांमार्फत एंट्रीज तसं तर हा शो आम्ही संपूर्ण अमरावतीसाठी आहे. अमरावतीमधले कोणीही या ठिकाणी शोमध्ये येऊ शकतं, लिमिटेड नाही आहे आणि आम्ही जेवढ्या जास्त एंट्रीज येतील आम्ही त्याच्यासाठी सक्षमपणे नियोजन करू. या पेटीत विद्यार्थी आपल्या सहाध्यायांनी केलेल्या चांगल्या कृतींची नोंद करू शकतात. उदाहरणार्थ मित्राला मदत करणे, स्वच्छता राखणे, शिस्त पाळणे, प्रामाणिकपणा दाखविणे अशा सकारात्मक कृतींची माहिती विद्यार्थी या पेटीत टाकू शकतात. इतकेच नाही तर शिक्षक देखील विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कृतींची नोंद या पेटीत करू शकतात. यानंतर दर आठवड्याला या सर्व नोंदींचे परीक्षण केले जाईल आणि ज्यांनी चांगले कार्य केले आहेत अशा विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी रुजतील, परस्परांबद्दल आदर आणि प्रेरणा वाढेल असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आहे. शाश्वत पेट शो सारख्या सकारात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल आणि शाळेचे वातावरण अधिक प्रेरणादायी व उत्साही बनेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. तर माझं नाव अंजली आहे आणि मी शाश्वत कन्सेप्ट स्कूलमधली 9वीतली मुलगी आहे आणि आमच्या शाश्वतमध्ये टॅलेंट ऑफ टेल्स नावाचं एक पेट शो होत आहे ज्याचे असे बरेचसे उद्देश आहे. त्यातून एक म्हटलं तर की जे माणसं आहे माणसं आणि प्राण्यांमधलं एक कंपॅशन क्रिएट करायचं आहे आणि जे पण ज्यांच्याकडे पेट्स आहे त्यांना काय करायला पाहिजे, त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे हे पण शिकवायचं आहे. आणि असं आम्ही असं क्लिनिकली प्रूव्हन आहे की ज्या लोकांकडे पेट्स आहे त्यांचं हार्मोनल ॲग्रेशन कंट्रोल्ड आहे. आणखी जेव्हा आपल्याकडे एक पेट असेल तर समजा आपण 2 लोकांना कम्पेअर केलं ज्यांच्याकडे पेट आहे आणि त्यांच्याकडे नाही आहे तर ज्यांच्याकडे पेट आहे त्यांचा स्क्रीन टाइम रिलेटिव्हली कमी असेल त्यांच्याशी ज्यांच्याकडे पेट्स नाही आहे. अमरावती शहरातील नागरिकांकरिता एक महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यांचे निराकरण करण्याकरिता अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण केले जाणार आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी ऐकून
त्यांचे निराकरण करण्याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांना त्यांच्या समस्या थेट पोलीस आयुक्तांपुढे मांडण्याची संधी मिळणार आहे. यामुळे नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत होणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करून घ्यायचे आहे त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालय येथे ठरलेल्या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम नागरिकांकरिता अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून पोलीस प्रशासन नागरिकांपर्यंत अधिक जवळून पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीच्या मेळघाटातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. महावितरणाच्या एका लाईनमनचा बेजबाबदारपणा एका आदिवासी युवकाच्या जीवावर बेतला आहे. तू खांबावर चढ, मी वीज बंद केली आहे असे सांगून एका अननुभवी युवकाला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यात आलंय. मेळघाटातील दहेंद्री गावात सध्या संतापाचा वणवा पेटला आहे. कारण आहे महावितरणाचा जीव घेणा निष्काळजीपणा. मिळालेल्या माहितीनुसार जारीदा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या या गावात वीज पुरवठा खंडित झाला होता. यावेळी लाईनमन दुर्योधन वासनिक याने स्वतः काम करण्याऐवजी गावातील तरुण पतिराम कासदेकर याला जबरदस्तीने वीज खांबावर चढविलेत. कोणतीही सुरक्षा साधने नाहीत, हातात ग्लोव्ज नाहीत, लाईट बंद केली आहे असं खोटं आश्वासन देऊन युवकाला खांबावर चढवलं आणि क्षणार्धात घात झाला. जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होताच पतिरामला जोरदार धक्का बसला आणि तो खाली कोसळला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर लाईनमन फरार झाला असून कामचुकार कर्मचाऱ्याने माझ्या मुलाचा बळी घेतला असा टाहो कुटुंबियांनी फोडला आहे. आता गावकऱ्यांची एकच मागणी आहे, दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. बॉडी को हम हाथ भी लगाएंगे नहीं, हम गाड़ी से पूरा सब्जी में पूरा जला देंगे, चुटकी राख कर देंगे टाइम पर रात को। देखो वापसी भी तोड़फोड़ कर देंगे हम, पर हमको एक आदमी को लेखी स्वरूप होना पहले तो। हाँ, हमको एक ऐसा है हमारा एक बड़े अधिकारी को बुला, संवैधानिक तरीके सर अपन जो है कानून से बात करेंगे, कानून से करेंगे जो भी करना है। लेकिन लेकिन अपन ऐसा नहीं बोल रहे आप लोग आए, मैं आपका धन्यवाद करता हूँ, लेकिन जो भी है सर उनका एक सदस्य था, उसके पीछे 6 लोग हैं, वो उनका वो बुढ़ा बुढ़ी है, उनके माँ बहन जो भी है सर, वो अकेला उनका पूरा करता जाता है। उसको कोई ऐसा नाम की चीज नहीं है, कुछ भी नहीं है। इतना अच्छा आदमी सर, आपसे हाथ जोड़ के विनती करता हूँ मैं कि उनका एक लड़के को आप आपके कर्मचारी में भर्ती करो। बस सर, ये जवाबदारी अगर आप लेते होंगे तो ही मैयत को हाथ लगाएंगे, कोई भी मैयत को हाथ नहीं लगाएंगे। बॉडी भी नहीं होना सर हमको, फिर आप ही लेके चलिए। दारू पेटे माहिती असल्यावर ठेवला आणि आमचा माणूस गमावलेला आहे. पेंडा म्हणून ते त्यालाही काढलं इथून, हातीचे आम्हाला कंप्लेंट आली. असे माणसं म्हणजे मेळघाटात टाकायचे. इथून काढलं आम्ही ज्यावेळी. गरीब लोकांवर अन्याय करण्यासाठी मेळघाटात टाकता असे लोक तुम्ही सांगा सर, हे वरिष्ठ अन्याय अधिकारी आहे पूर्ण की काय? जबाबदार हे आहे, सांगा. यांनाही निलंबित करण्यात यावे. हलगर्जीचा कारभार चालवतात. हे कोणा चुकी सगळ्यात आहे? पहिले वरिष्ठांवर कारवाई करण्यात यावी. कोणा चुकी आहे सर? आमची हे उपस्थित कर्मचाऱ्याचंच काम असते ते. नाही चुकीच्या कोणाच्या आहे? नोकरीवर कसा माणूस ठेवणे तुमचा अधिकार आहे ना. चुकीच्या कोणाच्या सर? आमच्याही कर्मचारी चुकीच्या आहे. कर्मचारी चुकीचे आहे ना, मग कर्मचाऱ्यांना मान्य करायला पाहिजे की आमची चुकी झाली. कोणतीही झाली आपली, उठून पळाला घरी आणि सही मारली दे ना की मी रजेवर आहे, मग हिचं काय? तुझ्या रजिस्टर आम्ही चेक करू आलो जागेवरून, मी रजेवर आहे म्हणे आणि मी चाललो. माणसाने मारला त्यानंतर रजेवर आहे, मी तो छाती दाबवतो इथं. त्याला काही म्हटलं तो काही सांगेल. साहेब आम्हाला काय विषय. नागपूरमध्ये पेपर फुटी प्रकरणाने शिक्षण व्यवस्थेलाच हादरा दिला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत मोठी कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे. मात्र तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवे धक्केदायक तपशील समोर येत आहेत. या प्रकरणातील 6वा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा 6वा आरोपी एका शाळेचा शिक्षक असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर बळण मिळाले आहेत. शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीच पेपर फुटी प्रकरणात असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तसेच या प्रकरणात 7वा आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये विद्यार्थी आणि इतर व्यक्तींचाही सहभाग असल्याची शक्यता तपासली जात आहे. दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी 3 आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. तर या प्रकरणातील एका विद्यार्थ्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पेपर फुटीमागे मोठे रॅकेट आहे का याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अजूनही काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरमध्ये मध्यधुंद कार चालकाच्या बेफाम वेगामुळे भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना RTPS चौक येथे घडली असून या अपघातात 2 महिला जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तृप्ती खंडेलवाल व ओस खरे या 2 महिला दुचाकीवरनं घरी जात होत्या. त्या RTPS चौकाजवळ पोहोचल्या असता मागून येणाऱ्या एका भरधाव मारुती सुझुकी कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अपघाताचा आवाज दूरपर्यंत ऐकून आला. या धडकेमुळे दोन्ही महिला रस्त्यावर फेकल्या गेल्या. अपघातानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झालेत आणि कार चालकाला पकडलेत. दरम्यान तपासात समोर आले की कार चालक कपिल मल्होत्रा हा पूर्णपणे दारूच्या नशेत वाहन चालवित होता. नागरिकांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलेत. यानंतर बजाजनगर पोलीस ठाणे पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या अपघातात जखमी झालेल्या तृप्ती खंडेलवाल यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ओस खरे यांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये पुन्हा एकदा मद्यधुंद वाहन चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कंबर कसली आहे. नशेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला वाचवण्याकरिता नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम रवींद्र कुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून नागपूर शहरात अंमली पदार्थांच्या विक्री आणि वापरावर आळा घालण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत नागपूर शहरातील विविध पोलीस युनिट्स मार्फत नियमित पेट्रोलिंग आणि तपास मोहीम राबवली जात आहे. विशेष म्हणजे धंतोली पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी तसेच सायंकाळी 7 ते 8 या वेळेत विशेष पथके परिसरात गस्त घालत आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्याकरिता स्वतंत्र तपास पथकही नियुक्त करण्यात आले आहेत. तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. 24 वर्षीय स्वप्नील विलासराव आंबटकर यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 4 ग्रॅम MD पावडर, ड्रग्ज आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक फायद्याकरिता अंमली पदार्थांचा व्यवहार केला जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त, जॉईंट पोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणाचा तपास अनामिका मिर्झापुरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. या कारवाईत शुभम बकाल आणि सुमित कुमार जाधव यांनीही सक्रिय सहभाग घेतला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेले ऑपरेशन थंडर हे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का देणारे ठरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यात धंतोली पोलीस स्टेशनची तपास पथकाची टीम पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान एक कुंभारटोळी नाल्याजवळ एक इसम बाईकवर आलेला होता. त्याची संशयास्पद हालचाली बघून त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे एक झिपलॉक कॅरीबॅगमध्ये एक 4 ग्रॅमची MD पावडर मिळून आली. त्याची ती बाईक, 4 ग्रॅमची MD पावडर आणि त्याचा एक मोबाईल जप्त केलेला आहे. त्या इसमाचे नाव स्वप्नील विलासराव आंबटकर, वय 24 वर्ष, राहणार मंगलमूर्ती चौकजवळ सुदामपुरी, सक्करदरा, नागपूर शहर असा राहणारा असून आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे सर्व कृत्य करत असल्याचं आढळून आलं. आरोपीला न्यायालयात हजर केलं. दिनांक 28/2/2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे आणि इतर आरोपींचा शोध आणि मुळापर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
वाठोडा परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाठोडा पोलीस ठाणे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की चांदमारी परिसरात एक इसम संशयास्पदरित्या फिरत असून तो अंमली पदार्थांची विक्री करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि त्यांच्या पथकाने चांदमारी बस डेपो परिसरात सापळा रचलाय. पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता सुमारे 35 ते 40 वर्ष वयोगटातील एक इसम पांढऱ्या रंगाच्या होंडा ऍक्टिव्हा मोपेडवर संशयास्पदरित्या फिरताना दिसला. पोलिसांना पाहताच तो पडून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. तो चांदमारी बस डेपो परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्याचा घेराव घालून थांबविले आणि त्याची झडती घेतली. झडती दरम्यान आरोपीच्या ताब्यातून 15 ग्रॅम 22 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली आहे. या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत 1,50,220 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय आरोपीकडनं 15,000 रुपयांचा मोबाईल फोन, 220 रुपये रोख रक्कम आणि 70,000 रुपये किमतीची ऍक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली आहे. एकूण 2,35,440 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाठोडा पोलीस करीत आहेत. पोलीस स्टेशन वाठोडा येथे गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली होती की चांदमारी परिसरात एक इसम संशयितरित्या फिरत आहे. तर त्याच्या माहितीवरून आम्ही सोबत पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब व स्टाफ असे चांदमारी बस डेपो वाठोडा नागपूर येथे गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तर एक 35 ते 40 वर्ष वयोगटाचा इसम हा संशयितरित्या पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा वाहनाने फिरताना दिसून आला. त्याचा पाठलाग केला तर तो चांदमारी बस डेपो या ठिकाणी जाऊन गेला. तो त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे गेलो असता तो ऍक्टिव्हा मोपेडवरील इसम पडून जाण्याच्या तयारी असताना जागीच घेराव करून त्याला थांबविलं. त्याच्याकडे त्याची तलाशी घेतली असता त्याच्या ताब्यातून एकूण 15.22 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर किंमत अंदाजे 1,50,220 रुपयाचा आणि एक मोबाईल 15,000 रुपयाचा, तसेच रोख रक्कम 220 रुपये, तसेच ऍक्टिव्हा मोपेड किंमत 70,000 रुपयाचा, एकूण 2,35,440 रुपयाचा मुद्देमाल असा मिळून आलेला आहे. अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये सामील होते काय सांगा? सदरची कारवाई माननीय निकेतन कदम साहेब पोलीस उपरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली असून माननीय निकेतन कदम साहेब झोन 5 कळमना विभाग, तसेच एसीपी आव्हाड साहेब कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. नागपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. माणकापूर परिसरात एका वडिलानेच आपल्या दिव्यांग मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती अनिश खुरवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणकापूर पोलीस ठाणे यांनी दिली आहे. माहितीनुसार 2 दिवसांपूर्वी एक महिला तक्रारदार पोलीस ठाण्यात आली होती. तिने आपल्या तक्रारीत अत्यंत गंभीर आरोप केलेत. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या दिव्यांग मुलीशी तिचे पती म्हणजेच त्या मुलीचे वडील वारंवार अश्लील वर्तन करत होते. तक्रारीनुसार आरोपी वडील आपल्या मुलीसोबत अयोग्य स्पर्श म्हणजेच बॅड टच करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तक्रार मिळताच पोलिसांनी ही बाब तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा नोंद होताच माणकापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी दिव्यांग असून ती सध्या शिक्षण घेत आहे.
तर आरोपी हा व्यवसायाने वकील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये संतापाची लाट पसरली असून पोलिसांकडनं या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. मी API निशा खोब्रागडे, नेमणूक पोलीस स्टेशन मानकापूर. 2 दिवसाआधी आमच्याकडे एक महिला आली होती फिर्यादी. तिने तिच्या तक्रारीमध्ये सांगितलं की तिची जी दिव्यांग मुलगी आहे तिच्यासोबत तिचे फिर्यादीचे पती आणि त्या दिव्यांग मुलीचे वडील हे तिच्यासोबत अश्लील कृत्य करतात, घाणेरडा प्रकार करतात, तिला बॅड टच करतात. तर अशी तक्रार प्राप्त झाली. त्याच्यावरनं सदरची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी वडील आहे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा नोंद होताच तात्काळ आरोपीला अटक केली आणि त्याच्याकडे तपास करून आरोपीस माननीय न्यायालयामध्ये हजर केलं असता माननीय न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये ठेवले आहे. तपास सुरू आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः त्याचा पुढील तपास करीत आहोत. अच्छा, फिर्यादी ही पीडित मुलीची आई आहे आणि आरोपी हा पीडित मुलीचा वडील आहे. पीडिता ही दिव्यांग आहे आणि ती सध्या शिक्षण घेत आहे आणि वडील तिचे पेशाने वकील आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एक भीषण अपघात घडला असून या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना मधुमालती मंगल कार्यालयाजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार देवानंद नारेकर हे आपल्या मोटरसायकल क्रमांक MS40J5621 ने सावनेरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या मेटाडोर क्रमांक MH3130W6607 ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की देवानंद नारेकर यांचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान मोटरसायकलवर मागे बसलेल्या बेबीबाई माणिकराव पांडे वय 70 वर्षीय या देखील या अपघातात जखमी झाले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तात्काळ उमेश पाटील यांना कळविलेत. यानंतर सावनेर पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत. हित ज्योती आधार फाउंडेशन यांच्या अँब्युलन्सच्या मदतीने जखमींना आणि मृतदेहाला सावनेर सरकारी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर देवानंद नारेकर यांना मृत घोषित केले. मृतदेह पुढील शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालवावे असे आवाहन करण्यात येत आहे. नागपूरमध्ये दारूच्या नशेत दादागिरी करत दुकानातून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सक्करदरा परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2 व्यक्ती दारूच्या नशेत एका स्नॅक्सच्या दुकानात गेले. हे दोघेही आरोपी त्या दुकानात नेहमी येत असत. ते स्नॅक्स घेत असत, मात्र अनेकदा त्याचे पैसे देत नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशीही हे दोघे दारूच्या नशेत दुकानात आले आणि त्यांनी दुकानदाराकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र दुकानदाराने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिलाय. यानंतर आरोपी संतापले आणि त्यांनी जबरदस्तीने दुकानात घुसून थेट काउंटरकडे धाव घेतली. आरोपींपैकी एकाने काउंटरमधील सुमारे 800 रुपये काढून घेतले. इतक्यावरच न थांबता पोलिसात तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत त्यांनी दुकानदाराला शिवीगाळ केली. या घटनेनंतर घाबरलेल्या दुकानदाराने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे सक्करदरा पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 78 नोंद करण्यात आलाय. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 309, 329 तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. सक्करदरा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डेड आरोपी जे यापूर्वी तडीपार होते, तडीपारी बघून आलेले आरोपी आहेत, रेकॉर्डेड आहेत, सराईत गुन्हेगार आहेत. एक आहे संकेत उर्फ कुट्टी संजय विक्रसकर वय 25 वर्ष, राहणार शितला माता मंदिराच्या बाजूला, पिढेपेठ नागपूर. आणि दुसरा जो आहे शैलेश उर्फ बाजा रामकृष्ण बोरकर वय 28 वर्ष, तो पिढेपेठमध्येच राहतो. दोन्ही सराईत गुन्हेगार आहेत. सदर दोघांना दारू पिण्याचं व्यसन आहे. 90 चौकामध्ये जे दारूचं दुकान आहे तिथे नेहमी ते दारू पित असतात. यातील फिर्यादी यांचं त्याच्याच बाजूला स्नॅक्सचं दुकान आहे. तिथे कायम याच्यापूर्वीपासून ते स्नॅक्सचे पैसे वगैरे द्यायचे नाही. कालही तसंच केलं. त्यांनी
सदर ठिकाणी दारू पिण्यासाठी त्याला पैसे मागितले आणि त्याला पैसे दिले नाही म्हणून जबरदस्ती दुकानामध्ये घुसून त्यांनी त्याला धाक दाखवून त्याच्या काउंटरच्या गल्ल्यातील 2800 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन आणि जर पोलीस कंप्लेंट केली तर कान ठोकवा अशी धमकी देऊन असे शिवीगाळ करून तिथून निघून गेले होते. यावरून आमच्याकडे सत्ताधारा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 78/2026 कलम 309(4), 296, 351(2), 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीला आम्ही तात्काळ 2 तासांमध्ये अटक केलेली आहे व सदर आरोपीचे पोलीस कस्टडीतून पुढील तपास करीत आहोत. नागपूरमध्ये गोवंशीय जनावरांवर क्रूरतेची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पाचपावली परिसरात उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाचपावली पोलीस ठाणे पोलिसांचे तपास पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. या दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की टेकाणाई बस्ती परिसरातील चिराग अली चौकजवळ काही गोवंशीय जनावरे नाल्याच्या बाजूला बांधून ठेवण्यात आली आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तेथे पोहोचल्यावर पोलिसांना एकूण 5 गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरतेने आणि निर्दयीपणे एकमेकांना दाटीवाटीने बांधून ठेवलेली आढळलीत. या जनावरांना चारा पाणी न देता कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आले असल्याचा संशय पोलिसांना आलाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व जनावरे ताब्यात घेतली. या जनावरांची एकूण किंमत अंदाजे 85,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सर्व गोवंशीय जनावरांना गौरक्षण केंद्र येथे सुरक्षितरित्या पाठविण्यात आले. या प्रकरणी प्रशांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक, पाचपावली पोलीस ठाणे यांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हे दाखल केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. मटणाच्या दुकानात गोवंशचा मांस विकत आहे खबरेवरून आम्ही स्वतः PSI शेख आणि इतर DB पथकासोबत पंचायतला रवाना झालो. 5 दुकान चेक केले, त्या ठिकाणी म्हशीचं असल्याचं सापडलं, परंतु एका ठिकाणी जे काही पावत्याच नव्हते, म्हणजे गोवंश असल्याची एक शंका घेऊन त्याच्यावर पंचायत समक्ष अंदाजे 30 किलो मटण मांस जप्त करून 2 आरोपींना, त्या दुकानदारांना आरोपी बनवले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच काल पहाटे 5 जणांवर त्या चिराग अली चौकाच्या गल्लीत मुख्तार कुरेशी म्हणून आहे, त्याच्या ताब्यातले होते, त्याला आरोपी बनवले आणि त्याला अटक करून मान्य न्यायालयात पाठवण्यात आले. एका प्रकरणात 7,000चं जे मांसाची कारवाई आहे दिलीप पवार आणि PSI शेखने केली. दुसरं 5 जणांवरची जी कारवाई आहे ते सुरेंद्र तायडे आणि PSI माझगावकर यांनी केलेली आहे. महागाईच्या चटक्यांनी आधीच होरपळलेल्या जनतेवर आता स्थानिक प्रशासनाने कराचा बोजा टाकला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी नगरपंचायतीने केलेल्या वाढीव कर आकारणीमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक आज रस्त्यावर उतरले असून नगरपंचायत प्रशासनाला जाब विचारला जात आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी शहर घोषणाबाजीने दणाणून गेलेत. निमित्त होते नगरपंचायतीने केलेली आवाजवी करवाढ. स्थानिक व्यापारी असोसिएशनने आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने नगरपंचायत कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांचा आरोप आहे की ही करवाढ छोट्या व्यापाऱ्यांची आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची कंबरडे मोडणारी आहे. नगरसेवक राजेश निंबेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले आहे की जनतेशी कोणतीही चर्चा न करता ही दरवाढ लादण्यात आली आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही तर भविष्यात आणखी उग्र आंदोलन छेडले जाईल. जे लाखणीला टॅक्स वसुलीची जी मोहीम सुरू आहे ते टॅक्स एक जास्त पद्धतीनं लावण्यात आलेलं आहे आणि वृक्षकर, रोजगार हमी कर आणि शिक्षण कर हे तिन्ही कर आपल्याला महाराष्ट्र शासनाला द्यायचे आहेत. ज्याची आपल्या लाखणीवासियांना काही उपयोग होणार नाही, तो कर कमी करावा आणि चुकीच्या पद्धतीनं जी मोजमाप झालेली आहेत ते मोजमाप दुसऱ्यांदा करावं आणि जे 3G असोसिएट कंपनी नागपूर त्यांनी त्यांच्या बिल नवीन पद्धतीनं मोजमाप होईपर्यंत थांबविण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही लाखणी नगरपंचायतला सगळे व्यापारी असोसिएशनचे लोक, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आणि सगळे लाखणी नगरवासी इथं आलेले आहोत. पुढची भूमिका काय असणार आहे समजा मागण्या मान्य न झाल्या तर? आमची पुढची भूमिका अशी राहणार आहे की समजा
यांनी टॅक्स कमी केलेला नाही, फेरमोजणी केलेली नाही, तर आम्ही जन आंदोलन करू आणि उपोषण सुद्धा करू. दुसरीकडे मुख्याधिकारी आकाश घोडे यांनी स्पष्ट केले आहे की ही कर आकारणी नियमानुसारच आहे, मात्र नागरिकांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्या जातील. लाखनी नगरपंचायतमध्ये जी काही कर आकारणी करण्यात आलेली आहे ती वाजवी आहे आणि करण्यात आलेली कर आकारणी जी आहे ती शासकीय नियमानुसार करण्यात आलेली आहे. ॲक्च्युली जे टॅक्स असेसमेंट होते ते दर 4 वर्षांनी व्हायला पाहिजे. नगरपंचायतची स्थापना 2015ला झालेली आहे आणि 2015 पासून आपला 2026 चालू आहे. तर आजपर्यंत अद्यापपर्यंत टॅक्स असेसमेंट नगरपंचायत लाखनीचं झालेलं नसल्यामुळे तो जो वाढ दिसतंय ती त्यामुळे आहे. जर दर 4 वर्षांनी जर टॅक्स असेसमेंट झालं असतं तर ही एका वेळेची वाढ दिसते ती झाली नसती. यवतमाळ जिल्ह्यातून मोठी बातमी. दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ खासदारांच्या गाडीचा अपघात झाला आहे. संजय देशमुख वाशिम लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे सेनेचे खासदार कामानिमित्त साखरा येथे गेले होते. कामाटपून ते दिग्रसकडे परतत असताना त्यांच्या इनोव्हा गाडीला मागून भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका जबरदस्त होता की परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालेत. या गाडीत खासदार देशमुख यांच्यासह 4 जण प्रवास करीत होते, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार संजय देशमुख आणि त्यांचे सहकारी पूर्णपणे सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहेत. भरधाव टिप्परमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मोठी दुर्घटना टळली, एक मोठा अपघात सुदैवाने जीवितहानीशिवाय पार पडला. आता या अपघाताबाबत नेमकं कारण काय, टिप्पर चालकावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नमस्कार. आज दौऱ्यावर असताना साखरा तालुका दिग्रस येथे माझ्या गाडीला भरधाव टिप्परने मागून धडक दिली. सुदैवाने व आपल्या आशीर्वादाने या अपघातात माझ्यासोबत असलेले 5 आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना सुद्धा काही जास्त दुखापत झाली नाही. मला सुद्धा थोडा मानेला झटका बसला, परंतु परमेश्वराच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कोणत्याही प्रकारची इजा मला झालेली नाही. उद्यापासून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सेवेत मी हजर राहणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाने म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ CCI कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 27 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील CCI कापूस खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहे. CCI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार साठवणुकीकरिता पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तांत्रिक अडचणींचे कारणही यामागे सांगितले जात आहेत. मात्र या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विक्री विना शिल्लक आहे. CCI केंद्रे बंद झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागतंय. या दरम्यान खासगी बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. CCI खरेदी बंद होताच काही व्यापाऱ्यांनी कापसाचे दर आणखी कमी केल्याचीही तक्रारही शेतकरी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी अजूनही कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे त्यांनी सरकारकडे कापूस खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. बुलढाणा येथील जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणामध्ये पेन्शनच्या फाईलसाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACBने मोठी कारवाई करत 3 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलेत. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे वडील हे पोलीस दलातून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले होते.
मात्र मे 2025 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पेन्शन आणि थकीत रकमेचा लाभ मिळावा याकरिता तक्रारदाराने ऑक्टोबर 2025 मध्ये कोषागार कार्यालयात अर्ज केला होता. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यालयातील कर्मचारी कागदपत्रांमध्ये त्रुटी काढून फाईल अडवून ठेवले होते. शेवटी 26 फेब्रुवारी 2026 रोजी ही फाईल मंजूर करण्याकरिता तब्बल 20,000 रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट एसीबी कडे तक्रार दाखल केली. यानंतर एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करून बुलढाणा कोषागार कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना तीनही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी प्रवीण मोंढे अप्पर कोषागार अधिकारी, विनोद घट्टे लिपिक, जीवन काळे लिपिक या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई भागोजी चोरमले, रमेश पवार, विलास गुशिंगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधात एसीबी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्ह्यातील घावडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा होताच गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शासनाच्या निर्देशानुसार 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रभाग रचना निश्चित करण्यात आली. ही प्रक्रिया घड्याळ काट्या पद्धतीने पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. यावेळी महसूल अधिकारी किशोर राजपूत आणि ग्रामविकास अधिकारी मदन अफोडकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना प्रभाग रचनेची सविस्तर माहिती दिली आहे. गावातील लोकसंख्येचे प्रमाण, भौगोलिक रचना आणि प्रशासकीय निकष लक्षात घेऊन प्रभाग निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आज धावडा येथे धावड्याच्या ग्रामपंचायतच्या अनुषंगाने प्रभाग रचनेची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आपल्या 2011च्या जनगणनेनुसार चर्चा करण्यात आली व आपले प्रभाग ठरवण्यात आले. धन्यवाद. किशोर गुलाबराव राजपूत, ग्राम महसूल अधिकारी धावडा. या बैठकीला इक्बाल खान पठाण, माजी सरपंच बेलअप्पा पिसोडे, माजी सभापती प्रमोद कुलकर्णी तसेच गंगूबाई बोराडे, सय्यद नूर जुमास चाऊस, आयास पठाण, नानासाहेब देशमुख, शंकर डोंगरे, परवीन गांधीले, सोमनाथ घोडके, ज्ञानेश्वर आहेर, दीपक देवकर, अमोल देवकर, संतोष तबडे, दिलीप वाघ, मोतीलाल वैरी आणि सय्यद रशीद यांची उपस्थिती होती. सर्वांनी शांततेत आणि संयमाने निवडणूक प्रक्रिया पार पडावी अशी भूमिका व्यक्त केली आहे. यावेळी पत्रकार मुस्तफा पठाण, मजहर पठाण आणि राजू शाह यांनीही या प्रक्रियेचे वृत्तांकन केले. ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचा कणा मानली जाते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांकरिता सक्षम नेतृत्व निवडणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रभाग रचना निश्चित झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची तयारी आता जोरात सुरू झाली असून गावात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहेत. आज आपण ग्रामपंचायत धावडा येथे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग रचण्याची सभा बोलवलेली होती. त्या सभेमध्ये धावडा येथे 2000 जनगणनेच्या नुसार 2011च्या जनगणनेप्रमाणे 9,447 नागरिक असून त्या अनुषंगाने आपण 6 वार्डामध्ये जी विभागणी केलेली असून सभेमध्ये सगळं शासन निर्णय 2011चा शासन निर्णयाचं वाचन करून प्रभाग रचना कशी असेल याची सर्व नागरिकांना कल्पना दिलेली आहे व त्या कल्पनेनंतर सर्वांशी चर्चा करून घड्याळीच्या काट्याप्रमाणे चक्रानुक्रमे वार्ड नंबर 1 ते 6 पर्यंत घड्याळीच्या काट्याप्रमाणे वार्ड रचना झालेली आहे आणि ही सभा शांततेत पार पडलेली असून सभेने याला मान्यता दिलेली आहे. कुठं झाली आज सभा ही ग्रामपंचायत धावडा येथे मी ग्रामविकास अधिकारी मदन ओफळकर व सरपंच ताई गंगूताई बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सभेमध्ये गावातील सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार मंडळी सर्व उपस्थित होते. सभा ही शांत. महसूल कार्यालयाचे तलाठी श्री राजपूत साहेब हे या सभेला उपस्थित असून त्यांनी पण या सभेला आरक्षणामध्ये आरक्षण करण्यास मदत केलेली आहे. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान.
जहां सच्चाई की आवाज दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।